प्रशांत कोरटकरला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर पोलीस बोलवतील त्यावेळी उपस्थित राहण्याची अट देखील यावेळेस ठेवण्यात आलेली आहे। कोरटकरला जामीन मंजूर केला असला तरी देखील आणखी 2 दिवस कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीमध्ये असेल। जामिनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सुट्टी आहे। छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला त्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे। कोरटकरला जोड्यानं हाणल्याशिवाय शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। कोरटकर ही विकृती आहे, खरं तर सरकारने त्याला बाहेर सोडू नये असं संभाजी ब्रिगेडने म्हटलंय। कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी आता उच्च न्यायालयानं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलंय। पुणेकरांसाठी खुशखबर बघायला मिळते। शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे। पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या 4 धरणांमधून पाण्याचा पुरवठा होतो। या सर्व धरणांमध्ये सध्या 40% पाणी उपलब्ध आहे। त्यामुळे आता येत्या उन्हाळ्यामध्ये पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात केली जाणार नसल्याचं बघायला मिळतंय। तेरा एप्रिल रोजी ठाकरे गट मराठी की पाठशाळा घेणार आहे, कारण कांदिवली येथील एका हॉलमध्ये या पाठशाळेचं आयोजन करण्यात आले। मराठीसाठी मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरे गट परप्रांतीयांना मराठीचे धडे शिकवणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे। यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केलेला आहे। मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे। बीडमध्ये बिंदू नियमावली विरोधात शिक्षक आक्रमक झाले। आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय। अन्याय केल्यास उपोषणाचा इशारा शिक्षकांनी या दरम्यान दिलाय। राजधानी दिल्लीमध्ये एक संतापजनक प्रकार घडलाय। दिल्लीमधील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इमारतीसमोर एका माणसानं चक्क लघुशंका केली। एका आरजेने हा संतापजनक प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केलाय। या माथेफिरू व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिल्ली मेट्रोतील अजून एक प्रताप समोर आलाय। एका मुजोर प्रवाशानं थेट मेट्रोमध्ये दारू पार्टी केलेली आहे। काचेच्या ग्लासमध्ये दारू आणि चकना म्हणून उकडलेलं अंड त्यानं दिमाखात खाल्लेलं आहे आणि असं या व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय।